खंडागळे यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या शिवसैनिकाची भूमिका काय? माऊली खंडागळे जर उमेदवारी नाही मिळाली तर आम्ही अपक्ष त्यांना उभं करणार, घराघरातून पैसे काढणार आणि वैयक्तिक मी सांगतो, माझ्या वडिलांतर्फे 1,11,000 रुपये मी आताच जाहीर करतो. माऊली खंडागळे अपक्ष उभं राहू, माऊली खंडागळे महाराष्ट्राकडून उभं राहू. पारगाव मधून सगळ्यात पहिला आम्ही 1,11,000 रुपये माऊली खंडागळेला देणार, म्हणजे देणार. निवडून येऊ नाही तर नाही येऊ, पण जो माणूस पक्षाची एकनिष्ठ राहिलाय असं एकच माणूस आहे साहेब, आशाताई. आम्ही आशाताईला मतदान केलं, आशाताई पडल्यावर आम्ही रडलो पण. माझ्या फोटो पण आता मोबाईल दिसले फुटले तुम्हाला दाखवून पण. राजाभाऊ गुंजाळ पडल्यावर पण आम्ही रडलो पण. शरदादाला आम्ही मतदान केलं, ते साईडला गेलं तर आमची चुकी काय? आता आमच्याकडे एकच माणूस राहिलाय, तो जेव्हापासून हातपेटी होता का तेव्हापासून शिवसेनेमध्ये, तेव्हापासून सायकल चालवायचा शिवसेना, मोटरसायकल चालवायला लागला शिवसेना, 4 व्हीलर चालू तरी शिवसेना. हे जर 5-5 वर्षाला पक्ष बदला, आमची चुकी काय? आम्ही जाग्यावर हे साईडला गेलो. आम्ही मतदान एकाच ठिकाणी करतोय. आम्ही आशाताईला केलं, शिवसेनेला केलं, आशाताई साईडला गेले. शरदादाला आम्ही शरदादाला मतदान केलं. साहेब आमचं शिवसेनेवर एवढं प्रेम आहे, आम्हाला नवीन गाडी घ्यायची, आम्हाला एवढं श्रद्धा निवडून येणार. ज्या दिवशी निकाला तिच्या आठ दिवशी आम्ही गाडी आणली आणि श्रद्धा निवडून आली, तुमच्याकडे जायचं म्हणलं. आमच्या घराला 5 होती पडलो. आम्ही निकालाच्या दिवशी सकाळीच घरापुढे फटाकडे वाजवली होती, श्रद्धा निवडून येणार म्हणून. आम्ही एवढे कट्टर आहे, आमची काही चूक नाही. शरददादा माणूस 1 नंबर आहे, आशाताई माणूस 1 नंबर आहे, अतुल शेठ यांनी पण कामं केली. पण आम्हाला एकनिष्ठ माणूस पाहिजे, गरीब कुटुंबातला माणूस पाहिजे. माऊली खंडागळे यांच्या घरी गेल्यावरच कळतंय, काम करताना करूनच बघते काय.